छान केलंय ना अर्चनानी. हो ना. हो. आणि मांडलंय कसं? ताईनी मांडलं तर छानच असणार ना. ताई, आपण लहानपणी भातुकली खेळायचो तेव्हा असंच घर मांडायची ना तू. पण तेव्हा सुद्धा स्वयंपाक तूच सुंदर बनवायचीस. आठवते ते छोटे छोटे लाडू? हो. अजून काही लागेल का? टेबल खुर्च्या सगळं पुरेसं आहे. पाण्याची पण सोय केली आहे. बर्फ अजून लागणार आहे? अहो नाही नाही नाही, सगळं आहे म्हणजे ठीक आहे म्हणजे सगळं व्यवस्थित आहे. हो, लागेल ते सांगा. मी आणि माझे 2 असिस्टंट इथे थांबलोय तुमच्यासाठी. दादा, रुखवताजवळ एक फॅन लावाल प्लीज. मी अरेंज करतो. थँक्यू. ए चला 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 आले बांदेकर आले चला. काय ऑप्शन करायचं? हो नाही, सगळी तयारी काढून ठेवली आहे. या 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 जाऊ बुवा. कोण असतो? AC रिपेअर करायला बोलवलं होतं. अर्जन्सी होती म्हणून आलो होतो. सॉरी, चुकून झालं. जा. या या जावई बापू. या 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 या. गौतम, हा आलो आलो. शायनर, आपला गौतम तर हॉलवर पोहोचला. लावून द्यायचं काय ह्याचं लग्न? हा तो पोचलाय, पण लग्न माझंच होणार. नको नको, इथे नको. हा इथे नको आणि कुठेच नको, कळलं? जय खानोलकर, ते हात आहेत ना तुमच्याकडेच ठेवा. नाही ते काम कर ना, हाताला मेहंदी लाव आणि इथे बस. किती वाजली बरं? अरे 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 अरे, मुहूर्ताला खूपच कमी वेळ आहे. बघा आता काय करायचं ते. मेहंदी लावलेले हात काहीच करू शकत नाही असं समजू नकोस बांदेकर. मी तुला माझ्या बहिणीचं आयुष्य बर्बाद करू देणार नाही. तुला काय वाटलं आम्ही एकटाच आहोत? आमच्या पाठीशी स्वामी आहेत. नाही त्याच मेहंदीच्या हाताने तुझं थोबाड रंगवलं ना तर नाव नाही लावणार. शर्वरी परब टकाटक. तुला ना काय करायचं ते कर, पण लग्न कुठे आणलंय मला? कसं जाऊ बाहेर? वाचवा योगेश. कुठे साप योगेश नाही बाबांना मारलं तर. घे खाऊन घे. जास्त माज आले का तुला? खाऊन घे, तुला परत भेटणार नाही काही. हॅलो 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 हॅलो.
जास्त शहाणपणा केलास ना तर इथेच एंड करून टाकेन तुझा. थोडा मला जाऊ द्या. मी थोडंसं काहीच केलं नाही हो. ए कबास. हां बोल काय आलं? अर्चनाचा नंबर ऍक्टिव्ह झाला. फॅन्टास्टिक. म्हणजे आपल्याला लोकेशन मिळेल. गुड. पाठव लवकर. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. काय झालं सर? अर्चनाचा फोन ट्रेस झालाय. लोकेशन मिळालं आपल्याला. मी येते. मी पण येतो. चला चल लवकर. चल 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 चल. अनु मी येईपर्यंत सांभाळून घ्या. आलोच. तुम्हाला पाठ हवे होते ना? अजून काय लागलं तर सांगा. इथे ठेवू? हो. मयू हा थांब थांब. हो आई लग्नामध्ये पेढे वाटायचे आणि नंतर अत्तर शिंपडायचं. हा म्हणजे लग्न लागल्यानंतर कळलं ना? हा, मी आलेच. हा मम्मा हा काय काय चाललंय तुझं? काय झालं? काय झालं? काय नाही. काय काय नाही? चेहऱ्यावर दिसते तू किती दमली असते. हा चल तिथे बस. बरी आहे मी. बस तिथे चल. काय बस. ओ दादा दादा इकडे ये. घ्या तुम्ही पण त्यांना घ्या. या लग्नामध्ये एवढी धावपळ होणार. अगं मग एकट्याने करायची काय गरज आहे? आम्ही सगळे आहोत ना. हे बघ सगळी तयारी झालेली आहे. गुरुजी आता विधी सुरू करतील. आपल्याला फक्त विधीला जाऊन बसायचं. कळलं? मम्मा कलश पडला. अगं बाई. हो गुरुजी हे काय? अहो काही कळलं नाही मला. आजपर्यंत असं कधी घडलंच नाही हो. हो काही तुम्ही काळजी करू नका. मी पुन्हा नव्याने पूजा मांडतो. स्वामी हा अपशकुन तर नसेल ना? मम्मा काही काय विचार करते तू? नाही घाबरायला होता. बायच्या बाबतीत असं काही चुकीचं नको व्हायला. काही होणार नाही. तू उगाच नको तू विचार करू नको. तू एक काम कर. तू बस. उमाताई घेऊन जाईल. चल ये. बस. ते इथेच कुठेतरी असेल. हे काम करूया. जवळपासची जुनी घरं, बंद दुकानं, ऑफिसेस, कन्स्ट्रक्शन साईट सगळं चेक करूया. ते इथेच कुठेतरी सापडेल आपल्याला. त्याने तिला अशा ठिकाणी लपवलं असेल जिथे आपल्याला शंका येणार नाही. सगळीकडे शोधूया. काही कळलं तर फोन करूया. हां सगळीकडे बघूया. तुम्ही इथे चेक कर. लवकर लवकर लवकर. हा चल. अगं काय अशा का उभे बाय. आता आपल्याला ना गौरी हार पुजायचा आहे बरं का? तेव्हा काही बोलायचं नसतं. तुम्ही सगळ्या शांत राहा. शरू कुठे?